मंगरुळपीर येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक दादा हयात कलंदरचं ऐतिहासिक संदलचं आयोजन करण्यात आलं होतं. या संदल व उरुसाला जनसागर उसळला होता. हा उत्सव हिंदू मुस्लिम एकत्रितपणे साजरा करतात. या उरुसमध्ये कव्वालीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला हजरत दादा हयात कलंदर रहमतुल्लाह अलैह यांचा 795वा उरूस दिनांक 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर या 3 दिवसात शहरामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. दिवसाच्या पहिल्या दिवशी दर्गा चौक येथून भव्य मिरवणूक निघाली. दर्गा चौक पासून सुभाष चौक व नासरजंग चौकातून पुन्हा दर्ग्याकडे येऊन पवित्र संदल संपन्न करण्यात आला. यामध्ये मुरीद व फकीर यांचा प्रामुख्याने सहभाग असतो. त्यावेळी ठिकठिकाणी चौकात राथीप करण्यात येते. हा सोहळा ढोल ताशे नगारे यांच्या गजरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हजरत सय्यद अहमद कबीर उर्फ दादा हयात कलंदर रहमतुल्लाह अलैह यांच्या दर्ग्यावर सन्मानपूर्वक चादर चढवण्यात आली. दरवर्षीपणे आकाश पाळणे, वेगवेगळे खेळ प्रदर्शने, विविध प्रकारचे स्टॉल्स, खेळण्याची दुकाने मोठ्या संख्येने इथे लावण्यात आली होती. हिंदू मुस्लिम बांधव ऐक्याचं प्रतीक म्हणून मंगरुळपीरच्या उर्सची वेगळी ओळख आहे. या महोत्सवात पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आम लंगरचा व कव्वालीचा कार्यक्रम सोमवार ते बुधवारपर्यंत सहकार्याच्या मदतीने दर्गा परिसरातच लंगरचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 24 तारखेला सुप्रसिद्ध कव्वाल अनीस नवाब यांच्या कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हजरत सय्यद अहमद कबीर उर्फ दादा हयात कलंदर रहमतुल्लाह अलैह यांचा हा दर्गा ऐतिहासिक दर्गा म्हणून ख्यातीप्राप्त आहे. ख्वाजा अजमेरी यांच्या सहकार्यांमध्ये त्याची गणना होते. दादा शेकडो वर्षापूर्वी मानवतेचा संदेश घेऊन मंगरुळपीर इथे आले होते. हा दर्गा चारही बाजूंनी पाहिल्यावर सारखाच दिसतो. हा दर्गा अतिशय कलाकुसरतेने बांधण्यात आला असून त्याला लाकडाचा दरवाजा आहे. येथील उर्स उत्सवासाठी हिंदू मुस्लिम दर्गा कमिटीचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती दर्गा खादिम अल्लाज शमशुद्दीन जागीरदार यांनी दिली. या उर्स दरम्यान परिसरात उत्साहाचं व धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं. जन्मत लाईव्ह न्यूज करता वाशिम जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट.